आता होणारा सामना आई आदिशी माता 15 वर्षे मराठी माता देवराई नाणेफेकीचा कौल लागलाय तो देवराई संघाकडून बॉलिंग मार्क करतो चेंडू स्ट्राइकला येतो राज पहिला चेंडू खराब चेंडू धाव संख्या येते 1 आता मात्र सुंदर चेंडू फलंदाज भेट होतोय धाव संख्या आहे तिथे एक सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते चेंडूवर स्ट्राइक येतो राज नॉन स्ट्राइक येतो अंकुश सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी धाव वाचवल्यात धाव संख्या आहे तिथे 1 पुन्हा एकदा सुंदर चेंडू आता मात्र पहिला धक्का बसतोय पण या संघाला राजच्या स्वरूपात सुंदर गोलंदाजी करत होतो चेंडू मोठे लहान पण कीर्तिमान पाहायला मिळते आपल्याला चेंडू कडून सुंदर गोलंदाजी करतोय बॅट्समॅनने सांगायचं राजच्या वेळेसाठी आला तो विवेक बॉलिंग मध्ये चेंडू पहिला चेंडू सुंदर कट केला चेंडू कव्हरच्या दिशेने धाव संख्या झाली ती 2 इकडे बस 2 पुन्हा एकदा सुंदर चेंडू परंतु एक धाव मिळते धाव संख्या येते 3 पुन्हा एकदा खराब चेंडू 1+1 आता मात्र खराब चेंडू पद्धतीचा नव्हता इशारा धाव संख्या 7 इकडे बघ 7 पुन्हा एकदा चेंडू आणि आता मात्र सुंदर चेंडू आणि दुसरा धक्का बसतोय विवेकच्या स्वरूपात सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला तो अंकुश खराब चेंडू 1+1 टोटल 2 धावा धाव संख्या येते 9 बॉलर नाही सांगायचं पुन्हा एकदा खराब चेंडू शिवमला काही आपला टप्पा भेटत नाही आणि आता मात्र सुंदर फटका 1 धावेसाठी धाव संख्या येते 11 2 गडी बाद 11 पुन्हा एकदा शुभम माराकडे अंकुशाला पुन्हा एकदा खराब चेंडू आणि टोटल 2 धाव 1+1 टोटल 2 धावा यांना 2 धावेने धाव संख्या झाली ती 13 2 गडी बाद 13 पुन्हा एकदा खराब चेंडू तितकंच सुंदर फटका आणि तितकंच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला देवराई संघावरून धाव संख्या झाली होती 18 आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण चेंडूच्या 1 धावेसाठी धाव संख्येवर धाव संख्या आली होती 19 पुन्हा एकदा सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण धाव संख्या आहे तिथे 19 अंकुशच्या रेंज मध्ये काही चेंडू भेटत नाहीये आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काही फेरबदल पाहायला मिळतो आपल्याला आणि सुंदर चेंडू तितकं सुंदर क्षेत्ररक्षण धाव संख्या आहे तिथेच 19 आता मात्र खराब चेंडू अतिरिक्त एकदा साधारण फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अंकुश कडून शिवम नक्की धावा रोखण्यात यशस्वी झालाय धाव संख्या आहे तिथे 20 आणि चेंडू तो 1 धावेसाठी धाव संख्या येते 21 2 गडी बाद 21 अतिशय संतोषी खेळ पाहायला मिळते आपल्याला अंकुश कडून आणि आता मात्र खराब चेंडू 1+1 टोटल 2 धावा धाव संख्येवर धाव संख्या येते 23 2 गडी बाद 23 पुन्हा एकदा सुंदर चेंडू फलंदाज बीट होतो धाव संख्या आहे तिथेच आणि शतक संपते 2 षटकांच्या तरी संघाची धाव संख्या आली ती 23 शुभम स्ट्राइक ला रोहित
पंचांच्या उजवजने मारा करेल रोहित याला खराब चेंडू 1+1 टोटल 2 धावा धावसंख्येत बर धावसंख्या आली ती 25 2 गडी बाद 25 पुन्हा एकदा खराब चेंडू धावसंख्या 27 आणि आता मात्र सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्या रोहितच्या बॅटमधून चेंडू त्याची मारे कपार 4 धावीसाठी धावसंख्येत बर धावसंख्या येते 31 आणि पुन्हा एकदा सुंदर फटका तोच परिणाम पाहायला मिळतो आपल्याला चेंडू त्याची मारे कपार 4 धावीसाठी धावसंख्येत बर धावसंख्या जोमाने धावसंख्या येते 35 आता मात्र खराब चेंडू 2 चौकार मिळाला तर गोलंदाज दबावामध्ये पाहायला मिळतो आपल्याला आणि पुन्हा एकदा खराब चेंडू नक्कीच दबाव पाहायला मिळतो आपल्याला शुभम वरती आणि या टोटल 5 धावा धावसंख्या झाली ती 41 धावसंख्या झपाट्याने वाढताना पुन्हा एकदा चेंडू देशी मारे कपार नक्कीच शुभम दबावामध्ये पाहायला मिळतो आपल्याला तितकाच सुंदर फलंदाजी करतोय तो रोहित आणि पुन्हा एकदा सुंदर फटका सुंदर फलंदाजी करतोय तो रोहित धावसंख्या येते 49 पुन्हा एकदा सुंदर फटका खरोखरच खूपच सुंदर फलंदाजी करतोय तो रोहित धावसंख्या येते 53 आणि पुन्हा एकदा चेंडू देशी मारे कपार आणि धावसंख्या 57 सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला रोहितच्या बॅट कडून स्ट्राइकला येतो शुभम नॉन स्ट्राइकला येतो पार्थ बॉलिंग मार्क करतो तो संतराज हा सामना जर बराडी माता देवरा या संघाला जिंकायचा असेल तर नक्कीच त्यांना चौकारांच्या अटीमध्ये करावे लागेल 18 चेंडू 58 धावा संतराज पंचांच्या उजवून मारा करेल शुभम याला पहिला चेंडू सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 4 धावा वाचवल्यात धावसंख्या आहे तिथेच पुन्हा एकदा सुंदर चेंडू तितकं सुंदर फटका चेंडू देशी मारे का 5 4 धावांसाठी धावसंख्या झालेली 4 बिनबाद 4 पुन्हा एकदा सुंदर फटका सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला शुभम कडून धावसंख्या येते 8 बिनबाद 8 आता मात्र चेंडू निर्धाव धावसंख्या येते 8 सुंदर फटका तितकं सुंदर क्षेत्ररक्षण धावसंख्या आहे तिथे 8 नक्कीच चांगला कमबॅक केला संतराजाने 2 चौकानंतर आणि पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आता मात्र बॉलिंग मार्ग तो राज स्ट्राइकला तो पार्थ संघासाठी दुसरा वैयक्तिक फलंदाजी घेऊन येतो राज आणि आता मात्र खराब चेंडू पंचांचा नव्हता इशारा टोटल 5 धावा धावसंख्या आली ती 13 बिनबाद 13 पुन्हा एकदा खराब चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेखा पार टोटल 5 धावा धावसंख्या आली ती 18 खराब गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला राज कडून पुन्हा एकदा सुंदर फटका नक्कीच सुंदर फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पार्थ कडून लगातार 3 चौकार पडले ते राजला धावसंख्या झपाट्याने वाढते धावसंख्या झाली ती 22 बिनबाद 22 सुंदर फलंदाजी करतो आणि पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू जातो सीमारेखा पार धावसंख्या 26 पुन्हा एकदा राज मारा करे पार त्याला हा जर सामना पुन्हा एकदा राज मारा करे पार त्याला सुंदर फलंदाजी करतो तो पार आणि सुंदर चेंडू आता मात्र नक्कीच कमबॅक केला तो राज याने चेंडू तो 1 धावेसाठी
धावसंख्या झाली ती 27. पुन्हा एकदा खराब चेंडू आणि इतका सुंदर फटका, चेंडूचा देशी मारेका पार. टोटल 5 धावा. धावसंख्या झाली ती 32. गोठ्या जातील कपाला. एकदा धावसंख्या झाली ती 33. पुन्हा एकदा सुंदर फटका, चेंडू दोषी मारेका पार. 4 धावेसाठी धावसंख्या झाली ती 37. पुन्हा एकदा सुंदर फटका, सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला. पार करून आणि धावसंख्या झाली. तर अशीच फलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला नक्कीच या सामन्यामध्ये. अपेक्षा ठरेल तो 41. आता मग बॉलिंगमध्ये संतोष आणि सुंदर फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. नक्कीच 4 धावा वाचवल्यात. धावसंख्या होती 41. आता मात्र 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव, सुंदर फटका, चेंडू दोषी मारेका पार. 4 धावेसाठी धावसंख्या झाली होती 45. पुन्हा एकदा सुंदर फटका, धावसंख्या झाली होती 49. आणि आता मात्र टॉपिच लागतोय. चेंडू जातोय सीमारेगाव बार आणि हा पहिला धक्का बसतोय. एक चेंडू 9 धावा आणि हा खराब चेंडू. धावसंख्या ती 51. आणि आता मात्र खराब चेंडू, पंचांचा वाईट दिशेला. धावसंख्या आली ती 52. आणि या सामन्यामध्ये विजयी संघ ठरलाय तो आई आदिस्ती माता पनवेल. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन, तसेच पराजित संघाचा देखील हार्दिक अभिनंदन. यापुढे सामना